काका, नंतर तावसे काकू, पाटील साहेब या सगळ्यांनी आणि आपले शिंदे दादा यांनी मंडला परिक्रमा केली होती. आणि त्यावेळेसच आम्ही ठरवलं होतं की यावर्षी मंडला परिक्रमा आम्ही उत्तर वाहिनी करायची. आणि परमेश्वर कृपेने शरद काका आमच्या बरोबर होते. आम्ही 2 वर्षे 2 महिने 3 महिने त्याचा पाठपुरावा केला. सगळ्यात मोठं मोलाचं जे मला मार्गदर्शन आहे हे आपले तावसे काका काकू आणि पिंपरी चिंचवडणार आमचा संघ आहे नर्मदा सेवा संघ, त्यांनी अतिशय मोलाची मदत केली. आणि पारख्या ठिकाणी आमच्यामध्ये शर्मिला पाटील पण होत्या, पण त्यांच्या तब्येतीमुळे त्या आल्या नाही. पण आमची एक बहिणी मानलेली बिना भोसले त्या जबलपूरला असतात आणि त्या पण आमच्याबरोबर परिक्रमेला होतात. आणि मंडला परिक्रमा आमची या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय छान झाली. त्याबद्दल मी जेवढे माझे मार्गदर्शक आणि आशीर्वाद देणारे सर्व गुरु त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता पुढचा आणि आता मी जे आपल्याला संयोजक आणि मार्गदर्शक आमचे गवळी सर, किशोर राका आणि मी, आणि आमच्यामध्ये अजून जे सहकार्य माझे हे बंधू आहे 2 नंबरचे, हे श्याम क्षीरसागर, हे अहिल्यानगरला असतात. आणि यांची ट्रॅव्हल्स कंपनी आहे रेणुका ट्रॅव्हल्स अँड सर्व्हिसेस, हे अहिल्यानगरला त्याचं ऑफिस आहे, त्यांचं तिथं काम करतात. आणि माझे 2 नंबरचे पण आम्ही नर्मदा मैयाचे मुळे सगळे आपला परिवार, मला मी वास्तविक पाहता अहिल्यानगरचा आहे, पण मला पुण्यात येऊन आपण सर्वजण भेटले, मी त्याच्यातच कृतार्थ झालो. आता आपण जे जे परिक्रमावासी येतील त्यांचं मला फक्त इथं नाव द्यायचं, जे आले नाही ना, जे येत आहे आणि त्यांचे नाव देत द्या फक्त. तर आता आपण 2 मिनिटं जे आमचे सहकारी ते बोलत आहेत. नर्मदे 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 जिंदगी. आता आमचे बंधू आम्ही सर्वजण पहिल्यांदा अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगरला राहिलो होतो. आता त्यांचा मुलगा इथं असल्यामुळे आणू हे इथं राहायला आले. आता यांनी जबलपूर येथे मंडला ते परिक्रमा केली पाहिजे 42 किलोमीटर. तर त्या निमित्त त्याने सांगितलं मला की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. तर त्याप्रमाणे मी त्याला अनुमोदन दिलंय आणि आपण म्हटलं हा कार्यक्रम नर्मदा मैयाचा आपण आनंदाने पार पाडतो. माझ्या बरोबर आमच्या ट्रॅव्हलच्या मॅनेजर सौदीपा जोशी आणि माझे मिस्टर सौ शुभांगी क्षीरसागर या पण आलेले आहेत, उभ्या आहेत. तर या माझी जवळजवळ आतापर्यंत 15 नर्मदा परिक्रमा 17 दिवसाच्या झालेल्या आतापर्यंत. आणि नर्मदा चैत्र महिन्यात आपण जी काढतो ती आता पण 6 ते 9 जाऊन आलो मी. तर नर्मदा मैयाच्या आता तुम्ही जे पायी परिक्रमा करून आले त्यांना भरपूर अनुभूती आलेल्या असते आणि मैया अनुभूती देतेच. आणि जे पायी परिक्रमा करतात ते 3 महिने 13 दिवस 3 वर्षे 13 दिवस असे असते. आणि आम्ही जे पायी परिक्रमा करतात ते 3-3.5 महिन्यामध्ये पूर्ण होतात. पूर्ण नाही होत पण काही करतात काही नाही करत. तर त्याप्रमाणे नर्मदा मैया सगळ्यांना बुद्धी देते आणि ते ज्यांना पायी जायचं ते पायी जातात. आणि 3 वर्ष जे असते त्याच्या चैत्र चातुर्मास मध्ये त्या स्थगित ठेवतात ते. त्याच्यामुळे त्यांना 3 वर्ष 13 दिवस 3 महिने 13 दिवस. तर आपण सर्वजण तुम्ही कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने आलेल्या सर्व नर्मदा भक्तांचं, परिक्रमावासियांचं नर्मदे संघाच्या वतीने तसेच क्षीरसागर, गवळी व राका या तिन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आज खरं म्हणजे खूप आनंद होतोय. 25 जानेवारीला मैया जयंतीचा कार्यक्रम झाला
आणि त्याच्यानंतर एवढे हे नर्मदा भक्त एकत्र दिसत आहेत, त्यामुळं मन अतिशय आनंदून गेलेलं आहे. खरं म्हणजे अशी गर्दी जर दर आठवड्याच्या आपल्या साप्ताहिक आरतीला झाली तर निश्चितच मैयालाही खूप आनंद होईल. भविष्यात मैया आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे, ते काम मार्गी लागत आहे. फक्त वाईट एवढंच वाटतं की 25 जानेवारीला मैया जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर साप्ताहिक आरतीमधून आपल्या नर्मदे संघाच्या बऱ्याच सदस्यांनी अंग काढून घेतलं, याचं वाईट वाटतंय. आज अनेक परिक्रमावासी उपस्थित आहेत, सत्कार होणार, सन्मान होणार म्हणून. तर मला काही कोणाला टोमणा वगैरे द्यायचा नाहीये याच्यातून. तर असाच साप्ताहिक आरतीला जर सर्वांनी सहभाग घेतला, मनापासून उपस्थिती दर्शवली, तर नर्मदे संघाचा जो गेली 3.5 वर्षाचा उपक्रम आहे तो अखंडितपणे चालू राहील. खरं म्हणजे आज वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि आता आपण पुढील नियोजन करावं. सर्व नर्मदा प्रेमी आणि भक्त आणि आता नुकतेच ज्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाची एक छोटीशी रूपरेषा म्हणून फक्त सांगतोय. आत्ताच्या याच्यानंतर ज्यांचे पायी परिक्रमा झालेली आहेत त्यांची नावं डिक्लेअर केली जातील, त्याच्याप्रमाणे त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्या सत्कारानंतर मग आपली नेहमीची जी काही साप्ताहिक आरती अष्टसेवा जी असते ती सेवा घेतली जाईल आणि त्यानंतर मग सगळ्यांनी भोजन प्रसादीचा आनंद घ्यायचा आहे आणि मगच घरी जायचं आहे. हेच कार्यक्रम. याच्यानंतर मध्ये आपला सत्कार समारंभ झाल्यानंतर ज्यांना स्पेसिफिकली काही अनुभव कोणाला कथन करायचे असतील, अगदी एखादा आमचं असं म्हणणं आहे की अनुभूती सांगा शक्यतो. कारण परिक्रमेमध्ये 2 प्रकारचे हे असतात. एक भौतिक अनुभव जे येतात, ज्याच्यात तुम्हाला चहा मिळाला, जिंबी मिळाली वगैरे, तर हे अनुभव तर ह्या गोष्टी असतात. नर्मदा या सगळ्यांचीच हे घेत असते, परीक्षा घेत असते आणि तुम्हाला त्याप्रमाणे अनुभव देत असते. पण मला स्वतःला मी असं म्हणेन की इंटरेस्ट जास्त आहे की ज्यांना देवाच्या दृष्टिकोनातनं काही आध्यात्मिक अनुभूती जर आलेल्या असतील, सांगू नये असं म्हणतात, पण तरी सुद्धा जर कोणाची इच्छा असेल तर अवश्य ते कथन करावं. लोकांना त्यातनं पुढे जाणाऱ्या, नवीन जाणाऱ्या लोकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळेल आणि अजून असेच नर्मदा भक्त आपले तयार होतील, ही इच्छा आहे. धन्यवाद. नर्मदे हर. क्षीरसागर दादा, आता आपण सन्मान घेऊया. दिसेनाना आले का? नर्मदेहर गेल्याच आठवड्यात आपल्या नर्मदेहर संघाच्या ज्येष्ठ सदस्या ज्यांची 3री पायी परिक्रमा पूर्ण झाली अशा रेखा खोमणे काकूंना मी सन्मानित करण्यासाठी पुढे बोलवतोय. कृपया त्यांनी क्षीरसागर, राका व गवळी कुटुंबियांच्या वतीने तसेच नर्मदेहर संघाच्या वतीने आपणा सन्मानित करण्यात येत आहे, तरी आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावे विनंती करतो. आणि कालचा तुमचा खरोखरच स्वयंपाक पण छान उत्कृष्ट होता. काटाची आमटी तर 1 नंबर झाली होती काल. सर्वांनी पोट भरून म्हणजे मनसोक्त महाप्रसादीचा लाभ घेतलेला आहे. खोमणे मैयांनी 3 परिक्रमा पायी केलेल्या आहेत, तसेच एक बसने देखील केलेल्या आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्या पुन्हा एकदा 4 आणि 5 अशा 5 परिक्रमा करणार आहेत असं काल ठरलेलं आहे आमचं. तर त्यांच्या पुढील 4थ्या आणि 5व्या परिक्रमेसाठी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आता याच्यामध्ये मनोज पाटील आणि मनीषा मैया, तुम्ही यांच्यानंतर सत्कार स्वीकारायचे. दोघांनी बरोबर या. आणि अशा उभे आहे ना, इकडे
नर्मदे अनिता पाटील. अनिता पाटील. हॅलो. इकडे इकडे मला असं वाटतं की ज्यांनी परिक्रमा करून आलेले आहेत आणि जे सत्कार समारंभ करतात त्यांनी मिनिमम निदान त्यांनी किती पिरियड मध्ये केला आणि केव्हा गेले आणि केव्हा आले थोडीशी जस्ट 2 ओळीत जरी सांगितले तरी मला असं वाटतं चांगलं होईल. लोकांनाही तुमच्यापेक्षा ना इंट्रोडक्शन होईल काहीतरी एक. तुम्ही बोला, मी धरतो हातामध्ये, काय काळजी करू नका. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा माझं परिक्रमाचं मला माझं काही महत्व माहीत पण नव्हतं, पण माझे दीर आणि जाऊ ना त्यांच्यासोबत माझे कसे योगायोग आले आणि मैयाने मला बोलवणं म्हणजे आमंत्रित केलं आणि इकडे ये. चला 1 मिनिट सगळ्यांनी ना ह्या हो मिळाले आणि चालायला परिक्रमेमध्ये ज्या परिक्रमेमध्ये मैया खूप शक्ती द्यायची. व्यवस्थित परिक्रमा झाली आमची. या. डॉक्टर साहेब पुढे या. या दोन्हीचं सगळं. भाभी पुढे या. यांचे बंधू आहे आणि हे आळंदीत असतात आणि यांच्यामुळं पण आम्हाला नर्मदा परिक्रमेचा ते पण नर्मदा प्रेमी आहे. ते उत्तर वाहिनीला दरवर्षी जातात. थांबा साईडला हो जरा. नाही, 1 मिनिट थांबा जरा. नर्मदे हर. हॅलो. मी बाळासाहेब पठारे चाकणला राहतो आणि शेतकऱ्याच्या कंपनीमध्ये मी जॉब करतो. 3 महिने 4 महिन्याची सुट्टी काढून मी परिक्रमेसाठी गेलो. 11 नोव्हेंबरला मी परिक्रमा उचलली आणि 3.5 महिन्यात मी परिक्रमा पूर्ण करून आणि ड्युटी जॉईन केली. धन्यवाद. नर्मदे हर. मार्गदर्शन करत असतात. मला वाटतं बेंगलोरवरून खास त्या कार्यक्रमासाठी आले ना तुम्ही? होय पाटील काय बेंगलोरवरून खास कार्यक्रमासाठी आले बरं काय? मी त्यांचा पाठी यायलाच पाहिजे कार्यक्रम त्यांनी समजुतीला पाळला. आणि मग खाली बाई आली तुम्हाला सांग. 1 मिनिट. नर्मदे हर. नर्मदे हर. विलास कुंभार. हॅलो. आवाज येतोय का? नाही, इको होतो. हॅलो. नर्मदे हर. जलबा वडजे आणि अलका वडजे ऍक्च्युली वडजे काका नर्मदे हर काका. नर्मदेहार संघाचे खजिनदार श्री जाबा वडजे यांनी याच वर्षी आपली 2री पायी परिक्रमा पूर्ण केली. ते आज काही कारणानिमित्ताने गावी आहेत. त्यांच्या वतीनं आमच्या वडजे काकू त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करत आहेत. आता पुढच्या वर्षी देखील वडजे काकूंनी काकांची 3री परिक्रमा पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सन्मानाला यावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या मिसेस आता आलेले नाही आहेत पॉलिटिक्स.
राजेंद्र विभूते, मधुकर थोरात आणि निर्मला थोरात, प्रकाश राज ठाकूर देसाई, नर्मदे देसाई, रघुनाथ तिडके, पुढे पुढे जरा नर्मदे हर, नितीन वैद्य, पुष्पा कुटे, जोशी मॅडम इकडे. हा इकडे बघा, इकडे या, इकडे या, इकडे पुढे जावा. नाथ जोशी आणि माधव धावडेकर हे पण आपल्या नर्मदा संघ आता जंगम मॅडम, नर्मदे हर. बाळकृष्ण कदम आणि स्वाती कदम, चला या ना, दोघी मुली. नर्मदे हर. कदम आणि स्वाती कदम यांच्याबरोबर त्यांचा नातू वेदांत यांनी पण परिक्रमा पूर्ण केलेली आहे. मी तर म्हणे मोठ्यांच्या कौतुकापेक्षा त्याचं कौतुक जास्त महत्वाचं आहे. ह्या वयातच त्याला नर्मदा मैया पावन दर्शन झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावरनं मला आठवण झाली, आमच्या परिक्रमेमध्ये असताना सुद्धा एक गुजरात कच्छ मधलं एक जोडी होती आणि त्यांचा एक 10 वर्षाचा मुलगा होता. तो पण कंटिन्युअसली तो परिक्रमा करत होता आणि त्यांनी लॅपटॉप घेऊन तो बरोबर सकाळचे 4 तास संपूर्ण शाळा अटेंड करून तिथे परीक्षा देऊन मग तो रेग्युलरली त्यांच्याबरोबर आई वडिलांच्या बरोबर चालत होता. नर्मदे हरा, नर्मदे हरा. आमच्या बरोबर भरूचच्या तिथे अलीकडे पलीकडे मला एक डॉक्टर जोडी भेटलेली होती.
3 मजली मोठं हॉस्पिटल भरूचचं त्यांनी 4.5 महिने बंद करून ते निव्वळ परिक्रमा करतात. निव्वळ आले नर्मदा मैया शारीरिक नाही पण मानसिक नक्की सगळ्यांची ऑपरेशन करते. डॉक्टरांचा परिक्रमेचा अनुभव खूप म्हणजे वेगळा आहे. डॉक्टर साहेब नंतर तुम्ही तुमचा तो अनुभव कथन करा. एक मिनिट नर्मदे हर. नर्मदे हर. मधुकर थोरात आणि निर्मला थोरात. या इकडे. आजच्या कार्यक्रमास मध्य प्रदेशातून खास उपस्थित राहिलेले नर्मदेहर संघाचे मार्गदर्शक सर्वेसर्वा आमचे प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान रवींद्र नाना भिसे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि नानांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यावे. कार्यक्रमासाठी ते नानांना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी क्षीरसागर परिवार तसेच नर्मदेहर संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सत्कार हॅलो हॅलो पुढचा सत्कार नितीन वैद्य. नर्मदेहर संघाचे सेक्रेटरी माननीय रवींद्र कोंढरे व सुषमाताई कोंढरे यांना विनंती करतो कृपया आपण वैद्य दाम्पत्याला सन्मानित करण्यासाठी पुढे यावे. नर्मदेहर संघाचे सेक्रेटरी रवींद्रजी कोंढरे. प्रकाश जाधव पण येत आहे. आमची जी आध्यात्मिक वाटचाल चालू आहे गवळी सरांची माझी आणि आमचं तर याच्यामध्ये यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. यांच्या बरोबर आम्ही पिठापूरला गुरुचरित्राचं 3 दिवसाचं पारायण केलं. मंडला परिक्रमा केली आणि हे सगळं नाना आपला पिंपरी चिंचवड संघ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची रिटायरमेंट नंतरची आध्यात्मिक वाटचाल चालू आहे. आणि त्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचा खूप मोठा सहकार्य आणि आम्हाला मार्गदर्शन मिळते. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि कुलकर्णी काकांसाठी जोरात टाळ्या करा. कुलकर्णी काकांची आणि माझी आठवण अशी आहे की त्यांचं आता जवळपास 75 वय का 76 वय मला वाटतं पूर्ण आहे ना. 76 वय पूर्ण आहे. मी पहिली परिक्रमा जेव्हा केली तेव्हा नाना भिसेका आणि यांच्याबरोबर आम्ही जवळपास 19 जणांचा ग्रुप केला होता. आणि मैया शक्यतो कोणाला ग्रुपमध्ये चालून देत नाही. हा जो अनुभव जो आहे तो अनुभव मी घेतला. कारण शेवटचं त्या ग्रुप मधले आम्ही फक्त 2 जण होतो. 17 जण त्याच्यातले गळालेले होते शेवटचे पण. आणि मला त्यांचं कौतुक म्हणजे की त्यांनी त्यांची परिक्रमा जी केलेली आहे ती 73व्या वर्षी त्यांनी परिक्रमा पूर्ण केली आणि अजूनही तेवढाच उत्साह आहे. आता 76व्या वर्षी त्यांनी मंडला परिक्रमा 42 किलोमीटरची एका दिवसात केली. यानंतर नर्मदेहर संघाचे आमचे मार्गदर्शक माननीय नाना भिसे व नानी भिसे या दोघांनाही सन्मानित करण्यासाठी मी पुढे या म्हणून सांगतोय. हो या एवढ्या लांबून तुम्ही आलाय कार्यक्रमासाठी. या 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 अहो नानी या पुढं
पायी परिक्रमावासियांसाठी सेवा करत होते गेली 4 महिने. 4 महिन्यानंतर ते पिंपरी चिंचवडला आलेले आहेत, आपल्या घरी आलेले आहेत. खरोखरच या वयातही ते मैया किनारी आश्रमामध्ये सर्व परिक्रमावासियांची सेवा करतायत. खरोखरच म्हणजे प्रेरणादायी बाब आहे. त्यांनी जो सुरू केलेला आहे तो आतापर्यंत अविरतपणे चालू आहे, याचाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. नाना, भविष्यातही तुमच्याकडून आम्हाला अशीच प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी आणि मैयाच्या आशीर्वादाने तुमच्या हातून परिक्रमावासियांची जास्तीत जास्त सेवा घडावी अशी मी मैयाचरणी प्रार्थना करतो. आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असावेत अशी मी आपणास विनंती करतो. नर्मदा परिक्रमावासियांना जी काही भेटवस्तू दिलेली आहे त्या भेटवस्तूचं तुमच्या हस्ते अनावरण करावं अशी मी आपणास विनंती करतो. नानांच्या वयाचा विचार करता खरोखरच ते इतकं स्पृहणीय आहे की ते या वयात जाऊन सुद्धा तिथे सगळ्या परिक्रमावासींची सेवा करतायत. रोजचं जेवण 5-10 लोक तरी हा जो काही आश्रम जो बनवलेला आहे हा अमरकंटक पासून 35 किलोमीटर वरती आश्रम आहे. अगदी मैयाच्या किनारी आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. ज्यांना केव्हा अगदी परिक्रमा म्हणून नाही पण निदान एखाद्या वेळेला जरी जाऊन तिथे भेट द्यायची असेल तर अवश्य भेट द्यावी आणि छान आनंद घ्यावा. शंकर महाराजांना बंदिस्त नको, ओपन करा. ह्या ज्या भेटवस्तू आपण आणलेल्या आहे ते आमचे परममित्र किशोर राका यांचं मार्केटमध्ये मंडईमध्ये त्यांच्या अनिल राका म्हणून यांचं दुकान आहे. मी त्यांच्या सहकार्यानेच आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांच्या नावाने आणि जे नर्मदा भक्त या ठिकाणी आरतीसाठी आलेले आहे त्यांच्यासाठी पण आपण छोटस भेटवस्तू आठवण म्हणून देणार आहे. परिक्रमा व्यतिरिक्त जे आलेले आरतीसाठी हा याच्यात पण शंकर महाराज, दत्त आणि स्वामी समर्थ या तिन्हीच्या मूर्ती आहेत आणि त्या लाईटवर लागतात. एक सर्वांना दिसलं का? हो, दिसत लाईट मध्ये इकडे बघा. या तिकडं दिसलं उडाता नका. अतिशय सुंदर छान भेट दिलेली आहे. मला एक सुचल्याप्रमाणे मी काय म्हणतो काळजीपूर्वक ऐका सगळ्यांनी. माईक जवळ सेवावरती नाना महाराज भिसे की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे
मी गंगाबाईच्या परिक्रमावासियांची सेवा करू शकलो. यामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचं कळत नकळत मिळालेलं सहाय्य याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. आपले असेच आशीर्वाद असू द्या. भविष्यात या देहात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत मैयाची सेवा करेन, एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो. नर्मदे. धन्यवाद. नाना बोलताना खूपच सेंटिमेंटल झालेले होते. म्हणजे त्यांचं बोलणं ऐकून बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. ऍक्च्युली खरं सांगायचं तर नर्मदा मैयाची भक्तीच अशी आहे. आज तुम्ही नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेला आहात, पण आज नाही उद्या 1-2 वर्षानंतर तुमची हीच परिस्थिती होईल की नर्मदा मैया हा कुठे विषय निघाला तर तुमच्या डोळ्यातलं पाणी येईल. आणि हा सगळ्यांना अनुभव येईल. हा कधीही चुकत नाही. हा अशीच हे राहते. नर्मदा मैयाचा खंड, नर्मदा खंड हा प्रेमाचा खंड आहे. ते जसं भृंग म्हणजे भुंगा हा जसा कमळाच्या देठात एकदा शिरला की त्याच्यातनं बाहेर पडत नाही, तशीच परिस्थिती नर्मदा मैयाच्या बाबतीत होते की जो तिच्या एकदा किनारी गेलेला आहे तो तिच्या सहवासातनं परत बाहेर पडू शकत नाही. आज नाही उद्या तुम्ही परत त्याची आठवण झाली की तुम्ही तिथे परत जात राहा. फिरून द्या. फिरून तिथे परत जा. काहीतरी कारणाने, कोणीही वेगवेगळ्या कारणाने जाईल. कोणतरी म्हटलं चला आज काहीतरी आपल्या तिकडे आहे की लगेच निघाल. मग तिथे सगळं दुखणी बिखणी सगळी बाजूला राहतात. नानाने सांगितलं तसं की मी नर्मदा सेवा संघ आणि सगळ्यांनाच परत एकदा मी आवाहन करतो की हा जो काही आश्रम मी आता मगाशी सांगितलं अमरकंटक पासून 35 किलोमीटर वरती आहे. नर्मदा कियाच्या अतिशय किनारी आहे. जरी अगदी तुम्हाला तिथे सेवेला जायला नाही मिळालं, अवश्य साधनेसाठी जा. 10 दिवस तुमचे सगळे कसे जातील तुम्हालाच कळणार नाही आणि तुम्ही परत तिथे जा. मी स्वतः तिथे गेलेलो आहे. मी स्वतः तिथला अनुभव घेतलेला आहे. फार सुंदर आणि अतिशय त्याचं ठिकाण आहे. लोक नॉर्मली काय होतं माहितीये का, परिक्रमा करताना अमरकंटक वरून निघाले की नॉर्मली 3/4 जवळपास 3/4 टप्पा तुमचा पूर्ण झालेला असतो आणि अमरकंटक ते ओंकारेश्वर हा 4था टप्पा जो तुमचा राहिलेला असतो. ह्याच्यामध्ये मग तुम्हाला नाही म्हणलं तरी घराची ओढ निर्माण झालेली असते आणि मग रोडनी पळापळ चालू होते. म्हणजे ज्यांचा पहिले 10 दिवसामध्ये 15 किलोमीटर सुद्धा तो चाललेला नसतो, तो शेवटच्या 15 दिवसामध्ये 35 किलोमीटर चालायला सुरुवात होते. आणि दुसरं म्हणजे रोड पण मिळतो म्हणल्यानंतर चला पळा अशीच हे चालू हे होतं. त्या कंडिशन मध्ये मग तुम्हाला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने अमरकंटक जसं नॉर्मली ज्यांनी परिक्रमा केलेली आहे त्यांनी दमगड आणि तिकडनं वरती गेलेले असतील, तो जसा किनारा तिकडनं वरती जायला आहे तसाच उत्तर तटावरती पण तसाच किनारा आहे. पण लोक नॉर्मली तो टाळतात आणि बाय सडक रोडने जातात. त्यामध्ये मग आमचा कर्वेमट्टाचा जो काही आश्रम आहे किंवा त्याच्या अलीकडचे 1-2 आश्रम आहेत हे सगळे सुटतात. आणि खरं मैयाची परिक्रमा करताना नर्मदा मैया ही तुमची दृष्टिक्षेपात असली पाहिजे, हा पहिला नियम आहे. म्हणजे तुम्ही तिच्या दृष्टीच्या त्याला आपण अपवाद म्हणून निव्वळ आपण ती जे काही आपण जलकुपी आपल्या बरोबर घेतलेली असते त्याला ते अपवाद राहावं म्हणून ती फक्त कुपी घेतलेली असते की काही काही वेळेला मैया दिसत नाही. पण खरं सांगायचं तर तुम्ही सूक्ष्म परिक्रमा जर केली
तर तुम्हाला नर्मदा मैयाचा किनारा सोडायचा नाही. हा पहिला नियम. पण आत्ताच्या आता नवीन याच्याप्रमाणे एवढी धरणं झाली आहेत, सगळं झालेलं आहे, इतकं बॅकवॉटर सगळ्या ठिकाणी हे झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किनारा सोडावा लागतो आणि तुम्हाला सडक रुंदी जावं लागतं. पण माझी अजूनही अशी हे आहे की ज्यांना परत करायची अशा सॅटिस्फॅक्शन होत नाही, हे मी तुम्हाला खरं सांगतो की ज्यांनी 4 महिने 5 महिने परिक्रमा केलेली ना त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. ज्यांना खरोखर परिक्रमा करायची आहे त्यांनी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाप्रमाणे केली पाहिजे. आपल्या पुराणामध्ये ऍक्च्युअली परिक्रमा आपल्या पुराणामध्ये जी काही सांगितलेली आहे हे फक्त 3 कोस चालायचे दिवसाला, हा पुराणातला नियम आहे. आणि 3 कोस म्हणजे जवळपास तुमचे 4.5 ते 5 किलोमीटर होतात. 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची जर परिक्रमा केली आणि त्याच्यातले सगळे चातुर्मास, त्याच्या सगळ्या एकादशी वगैरे सगळं जर मायनस केलं तर ऍक्च्युअली तुमच्या हातामध्ये 80 ते 90 दिवस उरतात. आणि ही परिक्रमा मग तुम्ही 5 किलोमीटरच्या पहिले 90 दिवसातच तुमची होती. हे हा सगळा हे आहे. पण लोक नॉर्मली आता काय माझी नोकरी आहे, माझी बायको वाट पाहते आहे, माझं हे पाहते, ह्या याच्याकडे 4 महिन्यात उरकतात. अतिशय तो हे आहे. उरकू नका. मैयाला परिक्रमा करताना उरकायचं नाही. देवाला प्रदक्षिणा घालताना जसं आपण उरकणे हा शब्द वापरत नाही तसाच इथे पण आहे. उरकणे हा करू नका. या ठिकाणी याच वर्षी पायी परिक्रमा करून आलेले जिल्हा सत्र न्यायाधीश, निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय चिटणीस सर आलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी नर्मदेहर संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. चिटणीस सर, आपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. नर्मदेहर संघ तसेच क्षीरसागर, गवळी व रांका यांच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. चिटणीस काकू पण आले असतील तर दोघांनी पुढे यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. नर्मदा मैयाच्या कृपेने मी नानांना विनंती करतो, तसेच नानींनाही विनंती करतो, आपण चिटणीस दाम्पत्यांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं. नाना, परिक्रमेला जाण्यापूर्वी चिटणीस सर आम्हाला आवर्जून भेटायला आले होते आणि खरोखर त्यांनी खूप सुंदररित्या परिक्रमा पूर्ण केलेली आहे. आपल्या यशस्वी परिक्रमेबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. मैया तुमच्याकडून दुसरी देखील परिक्रमा पूर्ण करून घेऊ अशी मी मैयाच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. नानी तुम्ही पलीकडे जावा, पलीकडे जावा ना, इकडे बघा, इकडे बघा. नर्मदे इकडे बघा, जावा थांबा. इतक्या जोरात नर्मदेवर म्हणा की पुढची परिक्रमा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला आपल्या काकांना भेटायला गेलो होतो मी आणि शरद काका, आणि त्यांना म्हणलं तर तुम्ही लवकर बरे व्हा. आणि त्या दिवशी तर ते अक्षरशः वेळ विनंती केली की तुम्ही 8 दिवसात तुम्हाला मैया एकदम चांगली करेल. आणि ते खरोखर एकदम म्हणजे आजारातून एवढ्या मोठ्या आजारातून एकदम 8 दिवसात इतकी त्यांची सुधारणा पाहून मलाही आनंद झाला. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होईल. पायी परिक्रमा केलेलं कोणी जर उशिरा आलेला असेल तर कृपया त्यांनी पुढे यावं. कोणी आहे का असं पायी परिक्रमा संघाचे अध्यक्ष श्री संदीप दादा शिंदे आणि सौ शिंदे त्यांनी सत्कार स्वीकारायला यावा असं मी त्यांना विनंती करतो. या परिक्रमा नाही, आमच्या संयोजकातर्फे तुमचा सत्कार आलं लक्षात, तो तुम्ही स्वीकार करावा. तुमचा सत्कार दिशेनानच करते. जावा या साईडने. मी देखील सांगितलं होतं पण आपल्या काकांना तुम्ही येणार आहे म्हटलं त्या कार्यक्रमाला. मैया तुम्हाला पाठवणार हो, या बहिणी
आम्ही जरी संयोजक असलं पण आमच्या डोक्यावर हात पिंपरी चिंचवड संघाचा आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमचा हा कार्यक्रम यशस्वी होतोय. त्याचं कोड कौतुक आपण करायलाच पाहिजे. यानंतर नर्मदेहर संघाचे सेक्रेटरी श्री रवींद्रजी कोंढरे व सौ सुषमाताई कोंढरे यांना विनंती करतो, तू कृपया पुढे या. तुम्ही घेणार नसेल तर आम्ही परत डबल घेतो तुमच्या वाट्याचं, नाही तर मग हा चला या. वहिनी या. पुढे का इकडे बघा कॅमेऱ्याकडे. मला वाटलं आम्हाला डबल मिळेल म्हटलं. इकडे बघा. आले का? इकडे बघा. नर्मदेहर संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात सिंहाचा वाटा असणारे आणि आमच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहणारे रवींद्रदादा कोंढरे यांच्यामुळे खरोखरच नर्मदेहर संघाचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होतो. ही खोटी स्तुती नाहीये, मैया समोर मी खोटं बोलत नाहीये. केवळ या 4 शिलेदारांच्या खांबांवरती नर्मदेहर संघाचा महल उभा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद. यानंतर आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक नर्मदा पुत्री तावसे मैया व तावसे काकू, तावसे मैया तावसे काका या दोघांनाही विनंती करतो संयोजकांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. यानंतर पण मी त्यांना तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही येणार आहात शनिवारच्या कार्यक्रमाला आणि मैया तुम्हाला घेऊन येणार आहे. आणि खरोखरच मैयाचा आशीर्वाद आहे की त्यांना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बरं केलं आणि आजच्या कार्यक्रमाला पाठवलं. आता काकांना एकच विनंती आहे, आता आपण हॅट्रिक करावी परिक्रमेची आणि पिंपरी नर्मदेहर संघाच्या सर्व सदस्यांना यथोचित नेहमीप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करावं. होय होय होय. अरे वा वा. चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप नर्मदेहर. त्यानंतर नर्मदेहर संघाचे सदस्य श्री व सौ तामनकर यांनाही या ठिकाणी सन्मान. तामनकर काकांचं एक वैशिष्ट्य आहे, मला प्रत्येक वेळेस ते मार्गदर्शन करतात आणि अतिशय ज्या वेळेस मला काही अडचण मी त्यांना फोन केला ते माझ्या मदतीला धावून येतात. आता मधली एक गोष्ट सांगतो मी कुरवपूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी सतत 4-5 वर्षापासून होम चालू आहे, यज्ञ चालू आहे आणि नामस्मरण चालू आहे. तिथं दिगंबरा श्रीपाद वल्लभ कुरवपूरचे आश्रम आहे. त्या ठिकाणी तामनकर काकांनी 3 महिने सेवा दिलेली. आपल्या पिंपरी चिंचवड नर्मदा संघाचं भाग्य आहे की असे लोक आपल्यामध्ये आहेत. आपण त्या सर्वांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. म्हणजे मी तर अध्यात्माच्या बाबतीत अजिबात लाचत नाही. काकू असो, काका असो, आपटे काका असो, तामनकर काका असो, कुलकर्णी काका, सगळ्यांना विचारतो मला असं करायचंय आणि मी काय करू. आणि हे लोक रात्र पाठ न पाहता मला मार्गदर्शन करतात. आता पुढच्या वर्षी आमच्या काकू सांगतील त्याची पुढची परिक्रमा आमची होणार आहे. धन्यवाद. यानंतर नर्मदेहर संघाचे
ज्येष्ठ सदस्य सोमनाथ ट्रॅव्हलचे मालक, खास धुळ्याहून आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले, म्हणजे नर्मदेहर संघाला डोंगरा एवढा मोठा आधार असणारे आमचे सुदाम भाऊ वाणी यांनाही मी या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी निमंत्रित करत आहे. कृपया आपण संयोजक पुराण कार्यक्रमात त्यांचं खूप मोठं योगदान असतं. मी तर असं म्हणेल की सुदाम भाऊ नसतील तर तो कार्यक्रम होणारच नाही, शक्यच नाही होणार असं म्हणतं. फक्त मी मैयाचरणी एवढीच प्रार्थना करेल की दरवर्षी त्यांच्याकडून ही नर्मदेहर संघाच्या नर्मदा पुराणाच्या कार्यक्रमाची सेवा नित्यनेमाने घडत राहो शेवटपर्यंत, अशी मी मैयाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. असं वाटतं अजूनही चिरतरुण असलेले, ज्यांच्यामुळे आज स्वामींची मूर्ती या ठिकाणी आली, स्वामींचं दर्शन आपल्याला घडलं, असं सर्वच परिक्रमावासियांना सदोदित मार्गदर्शन करणारे चिरतरुण व्यक्तिमत्व धनंजय मोडगरे व सौ वर्षा वहिनी मोडगरे यांना मी सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी बोलवत आहे. बघा, कोणी म्हणेल का त्यांच्याकडे की ते आजोबा झालेत म्हणून? बघा ना, अगदी एव्हरग्रीन आहेत. दोघांबद्दल दोघही चिरतरुण आहात. तुमचा म्हणजे उत्साह चिरतरुण आहे, तरुणांनाही लाजवेल असं तुमचं कार्य आहे. उत्तर वाहिनी परिक्रमेत प्लास्टिक मुक्त नर्मदा मैया याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे, ते शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. आणि खरोखरच आमच्यासाठी ते, त्याचप्रमाणे पवना नदी प्रदूषित होऊ नये, दूषित होऊ नये यासाठी देखील त्यांनी पवना मैयाची परिक्रमा केलेली आहे, जलदिंडी काढलेली आहे. आणि पवना मैया प्रदूषण रहित राहण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. माझ्या माहितीप्रमाणे पवनेची परिक्रमा करणारे आपल्या ग्रुप मधले पहिलेच सदस्य असतील. आम्हाला त्यांच्याबरोबर करण्याचा योग अजून काही आलेला नाहीये. 4 वेळा नुसतीच आश्वासनं झालेली आहेत आतापर्यंत. मोठघरे दादांचा मला एक अनुभव सांगायचा आहे. इथून हलू नका दादा. मी 22 साली आम्ही नगरचा ग्रुप प्रतिभाताई चितळेंच्या आश्रमामध्ये सेवेला चाललो होतो आणि हे नुकतेच 2 जण त्या आश्रमात गेले होते, परंतु घरचं काही काम निघलं म्हणून परत ते आले. तर मी माईंना फोन केला, माई मला आता रस्त्याचं गायडन्स करा. तर त्यावेळेस मला माईने मोठघरे दादांचा आणि ताईंचा नंबर दिला होता. आणि योगायोग असा की मला नंतर मी पुण्यातच आलो आणि त्यांचं खूप खूप सहकार्य मला मिळतं आहे. त्यांना ते प्रसिद्धी हा प्रकार आवडत नाही. चितळे माईन सारखंच त्यांचा पण स्वभाव आहे, तरी पण मला गप्प बसवलं नाही मोठघरे दादा. का तर आज माझ्या घरी जे आपल्या टेंबे स्वामींची मूर्ती आली आणि त्याचं जे मला त्यांनी दादा म्हणले की आपल्याला असा लाभ घेता येईल, तर ते मानगावला गेले ते परवा टेंबे स्वामींचे जन्म ठिकाणी त्याचे. आणि माझ्याकडे कार्यक्रम असल्यामुळे रात्रीतून प्रवास करून ते आज आपल्याला स्वामींचं जे दर्शन झालं ते त्यांच्यामुळेच झालं. आता त्यांना प्रसिद्धी आवडत नाही, तर मला ते नामोल्लेख केल्याशिवाय रावलं नाही. नर्मदेहर सगळ्यांना खरं दादांना म्हटलं होतं की ते नाव वगैरे टाकू नका, कारण माझी इच्छा त्यात नाही, त्यांची पण इच्छा नाहीये. ती इच्छा स्वामींची आहे, ती इच्छा मैयेची आहे. मग या ठिकाणी आपण कुठेतरी पत्रक छापून नाव टाकणं आणि आभार मानणं हे संयुक्तिक नक्कीच नाही. कारण नाना नाही माहिती, सगळे जे आपण पदयात्रा सगळ्यांनी सेवा केली ना मैयेकडे जाऊन, मग सेवा केल्यानंतर तो भाव नाही राहत. आणि ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केलेली आहे किंवा उत्तरवाणी असो मोठी असो, हे नक्कीच कळतं की नाव नसेल तर सुख मिळतं, नाव आलं तर गडबड होते. मग या केसमध्ये यांना मी सकाळी म्हटलं होतं की तुम्ही काढून टाका मेसेज, मी असतो ऍडमिन तर लगेच उडवलं असतं, पण त्यांनी ते 3दा सांगून केलं नाही. मी त्यांना सकाळी म्हटलं पहिलं माझं ऐका की तुम्ही करा, आणि तुम्ही कामात नाही, तो वहिनी काम करत होते. अरे नाही, त्यांनी केलं तर कर्माचे भाव त्यांनी भोगले पाहिजे. अरे त्यांनी एवढं कौतुक केलं तुमचं, तुम्ही त्यांना असं नाही 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 ते ही मैया टपली मारते सगळ्यांना मागून, आणि ते आणि तुम्ही टपली नका मारू हो. तर खरं स्वामींची कृपा
म्हणजे मला माहित नाही, आम्ही दोघंही तसं स्वामींचं खूप काही सेवा केलेली नाहीये, पण अचानक स्वामींची कृपा झाली आणि पुण्यामध्ये स्वामींचं जे वास्तव्य आहे त्याची जबाबदारी आमच्याकडे आली. त्यामुळे आम्ही दोघंही स्वामींना घेऊन, ही मागे स्वामींना सांभाळते कारमध्ये आणि पुढे मी आपला गाडा हाकतो आणि मग स्वामींच्या घरी आम्ही दोघंही जातो. स्वामींची जी काही सेवा करायची असेल, तसं आता यांनी केली, आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही मनसोक्त करा, कारण की स्वामींचा मुक्काम हा अजून जून पर्यंत नक्कीच आहे. आता खरं अधिक मास सुरू होतोय, त्यामुळे अजून लोकांना वाटतं की अधिक मास मध्ये जास्त पुण्य कमवावं. आता पुण्य किती कमवलं, किती कमवणार हा भाग वेगळा झाला, पण स्वामींचा सहभाग सगळ्यांना व्हावा. म्हणजे एक कसा करता स्वामींना कोणी घरी बोलू नये. मला असं वाटतं की आणावं, छानपैकी सेवा करावी. स्वामी नुसते जरी बसले आणि आपण जरी बसलो तरी खूप काही आहे. कारण आज जी पूजा केली ते खरंच छान दोघांनी, म्हणजे ते मगाशी बोलले की ते फारसं कर्मकांड की त्यांना यातलं काही फारसं माहीत नाही, पण मनातला भाव नक्कीच 100%. त्यामुळे स्वामींचीच कृपा होती, ती तुमची किंवा माझी दोघांची नाहीये. याच्या पुढे कोणाचे नाव टाकायचं नाही, तुमचं पण नाही आणि बाकी कोणाचे नाव टाकायचं नाही. बरं, अजून एक, आता आपण सगळेच जमलो आहोत म्हणून आपण दरवर्षी नवीन परिक्रमावासी जे करतात त्यांच्याकरता अडचण येते, म्हणजे दंड, दुसरं म्हणजे झोपायची वळकटी, तिसरी म्हणजे मैयाची शिशी. या 3 गोष्टी सगळ्या नवीन परिक्रमावासींना शोधायला वेळ लागतो. बहुतेक पुराणिक करून तुम्ही प्रॉमिस केलं पण आला नाही, ठीक हरकत नाही. तर नाही ठीक सांग. तर दरवर्षी आपण काहीतरी थोडंफार मार्गदर्शन करावं. तर ह्या वर्षी गादी, दंड आणि मैयाची कुपी साधारणतः 25 जणांची सोय झालेली आहे, जास्त तर हरकतच नाही. तर PCMC मधल्या जेवढे काही आपले सदस्य सगळे आहेत हे लक्षात ठेवावं की ह्या वर्षी नोव्हेंबरच्या आधी 15 दिवस माझ्याकडनं, चिंतदांकडनं, लोहारांकडनं, कोणाकडे म्हणजे आपण 4-5 ठिकाणी ठेवणार आहोत. तर सगळ्यांनी घ्या, शोधत बसू नका. आणि त्याबरोबर मैयाची कुपी, मैयाचं वस्त्र आणि मैयाचं आभूषण हे नक्की. आणि त्याबरोबर तुम्हाला जसं आता सगळे हे करतात ना मार्गदर्शन, नक्की या, बोला, कारण त्या निमित्ताने आम्ही सगळेजण परत जातो मैयाच्या किनारी. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगताना बरं वाटतं, पण त्याच्यात मागचा उद्देश स्वार्थ तो आहे की तिथं आम्ही दोघं जण रमतो. तर नक्की 100% सगळ्यांनी या आणि एकदा परत सगळ्यांना नर्मदे 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 यार. जरा थोडासा परत एक विषयांतर मी करतोय. मगाशी थोडस झालं होतं की मोडकरेकरांनी बरचसं काही जलप्रदूषणावरती काम केलेलं आहे. माझी स्वतःची अशी इच्छा आहे की नर्मदे हर संघ हा फक्त नर्मदा जयंती आणि अष्टक, आरती अष्टक सेवा यापुरता अडकून राहता कामा नये. त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी बाहेर समाजोपयोगी जे काम करायचे असतील तर यांच्यासारखं जर मार्गदर्शन आपल्याला जलप्रदूषणावरती मिळालं तर आपल्या संपूर्ण नर्मदे हर संघाच्या याच्यातनं त्यांना आपण पाठिंबा देऊन काहीतरी कार्य करू शकतो. एवढी लोक आपली नर्मदे हर संघाची जमलेलीच आहे, तर त्याचा आपल्याला उपयोग त्याच्यासाठी सुद्धा करून घेता येईल. एका पर्टिक्युलरली काही गोष्टींवरती अडकून राहू नका. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा समाजोपयोगी बरीच कामं आहेत. कोणाला प्रत्येकाचे जसं इन्क्लिनेशन प्रत्येक विषयात वेगळं असतं, कोणाचं शिक्षणात असतं, कोणाचं वैद्यकीय याच्यात असतं, कोणाचं आर्थिक मदत देऊ शकता. सगळ्यांनी बऱ्याचशा जणांनी परिक्रमा केलेली आहे, तेव्हा जलतत्वाचं महत्व काय आहे हे कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तेव्हा त्या जलतत्व जर तुमच्या गावातलंच जर जलतत्व बिघडलेलं जर असेल तर तुम्ही काही किलोमीटर वरती असलेल्या नर्मदा मैयाच्या पर्यंत ती सेवा पोहोचण्याची अजिबात हे नाहीये. तुम्ही तुमचे शेवट स्वतःच्या गावातली नदी आधी स्वच्छ ठेवा, त्याच्यासाठी काहीतरी कार्य करा. आणि यांच्यासारखे जर मार्गदर्शक असतील तर ते आपल्याला जास्त अजून पुढे घेऊन जाऊ शकतील ही माझी अपेक्षा आहे. त्याच्यावरती ते बोलतीलच. ऍक्च्युली आता दादा जसं बोलले काका आपल्याला की गाव नदी याच्यावरती बहुतेक किशोर पवनीकरांचं ऑलरेडी मागच्या 2 वर्षापासून काम चालू आहे. पवना मैयाचं जसं आपण नर्मदा मैया तशी आमची पवना मैया, कारण आपण जे आत्ता पाणी पितो PCMC कर, तर हे पाणी कुठून येतं तर फक्त पवनेतनं येतं. आणि पवना मैया रावेच्या अलीकडे बऱ्यापैकी स्वच्छ.
रावेतच्या पुढे गेल्यावरती ती पूर्णपणे खराब केली. तर आम्ही याच्यावरती काम करत होतो की मैया प्रदूषित करायचं कारण काय. तर ह्या केसमध्ये नर्मदा मैया पण प्रदूषित होते. माझं एक छोटंसं सांगतो की नेमावरला माझं भांडण झालं आश्रमधारींशी, आणि त्या केसमध्ये काय झालं की त्यांनी अर्धा इंची का 1 इंचीची मोटर लावली होती. पाणी 150 लिटर पडत होतं एका म्हणजे दर 2-3 मिनिटाला वगैरे. हात धुवायला तो सततचं नळ, आणि हात धुवून माणूस चूल भरून गेला, आणि मोटर 2 तास चालू होती. विचार करा की पाणी किती खराब केलं मैयेतलं. पाणी उचललं, वापरलं किती 2% पण नाही, पण ते 98% पाणी त्यांनी परत गटारगंगेत टाकलं. आणि याच मैयेवरती आपण प्रेम करतो, हिला आपण पुसतो, पण त्याच्या पाण्याची किंमत म्हणजे तिचीच किंमत करत नाही. हे आपल्या घरामध्ये पण सेम आहे. आपल्या घरामध्ये आपण नळ मोठा ठेवतो, तो नळ मोठा ठेवल्यावरती वापरतो किती खरं पाणी 25%, 30%, 35%. 60% पाणी फुकट नाही येते. कारण फुकट म्हणजे गव्हर्नमेंटकडनं फुकटच येतं ऑलमोस्ट, त्याची किंमत खूप कमी आहे. पण हे जे सत्ताक म्हटलं जलतत्व आहे, पंचतत्व, हे पंचमहाभूतातनं आलेलं ते पाणी आहे. आणि याच्यामध्ये जर आपण घरामधलं पाणी 40% फक्त वापरतो आणि 60% खराब करतो, तर ह्याच्यावरती जर सगळ्यांनी घरी काम केलं तर तुम्हाला कळेल की आपलं पाणी किती कमी लागतंय. त्याकरता नळांना एक अरेस्टर येतं, एक जाळी येते, ती लावली तर पाण्याचा फोर्स मिळतो, पण पाणी कमी वापरलं जातं. हे सुरुवात करा. प्लास्टिक कोणी वापरतो याच्यातलं ते हात कोणी वरती करणार नाही. तर एक काम करू शकतो की पिशवी खिशामध्ये ठेवली साधी, तर बाहेरचे प्लास्टिक नको. मी म्हणत नाही की साबण नका लावू, पेस्ट नका लावू, हे काही शक्य नाही आणि त्यातून काही होत नाहीये. पण जर पाणीच कमी वापरलं, पहिली गोष्ट म्हणजे ते पाणी खराब केलेल्या पाण्याला सॉफ्ट करण्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. पण आपणच जर पाणी कमी वापरलं तर तो पहिला आपल्या हातामधला आहे, ते आपण करू शकतो. आणि ते केलं तर आय थिंक बऱ्याचपैकी आपण आपल्याच देवताला पूजण्यासारखं होऊ शकतं. आणि हे आम्ही दोघेही बऱ्यापैकी सगळ्यांना सांगतो, करतो. आणि हिला पण पूर्वी सवय होती, पण सगळ्यांना सवय असेल आणि सगळे हसतात बघा. पण ते सवयीने होतं, कारण की डोक्याचं प्रत्येक घोळतं की आपल्याला हे करायचं. त्यामुळे पाणी प्रदूषण मधला पहिला जो गुन्हेगार आहे तो आपण आहोत. बाकी इंडस्ट्री वगैरे सगळं सोडून दिलं. आपण आपल्या घरामधलं जर रोजचं पाणी 60% वाचलं तर 60% पाणी सिवेज वॉटरमध्ये जाणार नाही, आणि तेवढंच आपल्याला पाणी मैयतनं उचलावं लागणार नाही. विचार करा की 60 लिटर व्यावसायिकांच्या घरामधलं देवपाशाच्या तळांकरांच्या घरामधलं असं जर केलं तर साधारणतः आपल्याला दिवसाला 2 ते 3 लाख पाणी कमी वाचत. ठीक आहे, आता शिंदे आकारा होते काही झाली का आपल्या सगळ्यांना आरती करायची आहे. नाही मला ते काय की मग ते सहन होत नाही ना पाण्याचं. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपलं शरीरच मुळात या पंचतत्वापासून बनलेलं आहे, आणि त्याच्यातलंच एक जलतत्व आहे. हे जलतत्व हे इनपुट आहे. हेच जर बाहेरचं जर खराब असेल तर तुमच्या शरीरातही जाणारं तेच खराब दूषित पाणी होतं आणि तुमच्या शरीराला अनेक रोग लागतात. आपण हा चांगल्यापैकी अनुभव घेतलेला आहे. तेव्हा बाहेरच्या नुसती आपण जे काय एक आपण पवना नदीच्या काठी मध्यंतरी एकदा आपण आरती वगैरे घेतलेली होती. ही आरती तिथे घ्यायचं किंवा तिथे जे काही हे करायचं हेही एक कारण आहे की त्या पवना मैयाची उत्तेजन ज्याला मिळालं पाहिजे, तिला तिच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे की इथे काहीतरी आपल्याला वेगळं करायचंय. ती उत्तेजना तिला मिळण्याकरता म्हणून आपण ते आरती आणि अष्टक तिथे घेतोय. ते उगीच आपलं एक गंमत कुठेतरी नवीन ठिकाण कोणाच्या घरी करत नाहीये, चला मैयाच्या हे पाहुण्याच्या किनारी, असं नाहीये. त्याचा काहीतरी पाठीमागे वेगळा उद्देश आहे. तर तो प्रदूषणाच्या याच्यातला तो कोणता हे क्लिअर व्हावा हा एक त्याच्यातला मेन हे आहे. आमच्या मागच्या वेळेला अगदी पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा सुद्धा आमचा तोच हे चाललं होतं की पवना मैयाची एकदा प्रदक्षिणा त्यांनी केलेली आहे, तर आपले काही सदस्य मिळून एकदा प्रदक्षिणा करायची. हे खरोखर पवना मैयाच्या काठावरती किती प्रदूषण आहे याचा एक थोडासा तरी अभ्यासपूर्ण काहीतरी त्याच्यातनं निर्माण होईल. आणि ज्या काही ठिकाणी जास्तीचं आहे तिथे आपल्याला काहीतरी हायलाइट करून तिथे थोडासा त्याच्यावरती लोकेट करून काय काम करता येतं. तर हे कार्य करायचं आपल्याला एक नर्मदा संघाचा आहे त्याच्यातला वे आहे. ते पण प्रकाश जाधव त्यांचा पण बऱ्यापैकी सहयोग या गोष्टीचा आहे. नर्मदे
नर्मदेहर आपटे काका आणि धनंजय दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी गाव नदी माझी नर्मदा या युक्तीप्रमाणे आपण पवना मैयाच्या प्रदूषण रोखण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आपलं मैयाचं मंदिर झाल्यानंतर आपण स्पेशल पवना मैयाच्या याच्यावरती गाड बांधणार आहोत. मैयाच्या मंदिराचं काम 1 ते 2 महिन्यात चालू होणारच आहे. पूर्णत्वास काम झालेलं आहे. सर्व काम मैयाच्या कृपाशीर्वादाने मार्ग लागलेला आहे आणि साधारणतः जुलै महिन्यापर्यंत मैयाच्या मंदिराचं म्हणजे काम चालू होईल. त्यावेळेस आपण सदर ठिकाणी मैयाचा घाटही बांधणार आहोत. पवना मैयाची आरती पण करणार आहोत मैयाच्या आरती बरोबर. आणि गेल्याच महिन्यात आमचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आमचे मित्र भोंडवे माजी नगरसेवक पवना मैयाच्या प्रदूषणासाठी ते उपोषणाला देखील बसलेले होते. त्यावेळेस आयुक्तांनाही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की आम्ही पवना मैयामध्ये जे सांडपाणी वगैरे सोडतो ते आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी सुद्धा नर्मदेहर संघाचा प्रत्येक सदस्य प्रयत्नशील असेल. आता मी जास्त वेळ घेत नाही, खूप वेळ झालेला आहे. आता खरं म्हणजे आम्हाला सवय एकदा का माईक हातात घेतला की लवकर माईक सोडायची नाही. लवकर माईक आम्हाला सोडण्याची इच्छा होत नाही. पण तरी पण आज एक औपचारिकता म्हणून एक छोटासा सन्मान आमच्या नर्मदेहर संघाच्या संपर्क प्रमुख आणि ज्यांच्याशिवाय नर्मदा पुराण कार्यक्रम पूर्णत्वास जात नाही असं आमच्या मैया भगिनी अपर्णाताई बोरकर व अनिलदादा बोरकर यांना मी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे बोलवतोय. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. या दादा तुम्ही पण टाळ्या वाजवा. नर्मदा पुरण लाईनचे ग्रुप आहे, खूप छान काम करतात. त्याच्यात जोगळेकर वहिनी आहे, या ताई आहे आणि मी सगळ्यांना त्याच्यामुळे आठवणीने फोन केली की तुम्ही कोण कौतुकासाठी या. मोठा कार्यक्रम, खूप छान एवढा मोठा कार्यक्रम यांनी आयोजित केला त्याबद्दल क्षीरसागर काकांचे मनापासून आभार. हे नर्मदा मैयाची कृपा आहे, तिच्या आठवणी चालू आहे. आता मी आमचे ITI डिपार्टमेंट मध्ये आमचे एक मित्र आहे DM कुलकर्णी, माझी प्राचार्य आहे ते. आणि त्यांनी रिटायर झाल्याबरोबर लगेच दोघा नवरा बायकोंनी पायी परिक्रमा केली होती. आणि योगायोग असा की ते पुण्यात आलेले, मी त्यांना फोन केला तर त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघंही पुण्यात असतात. तर त्यांना काल परवा मी फोन केला, सर तुम्ही पुण्यात येला. ते नांदेडला असतात पण ते म्हणले मी इथे. मग मला त्यांना बोलवण्याचा योग आला किंवा मैयाने मला ती आयडिया दिली. तर कृपया कुलकर्णी सर तुम्ही सत्कार घ्यावा संयोजकांच्या प्लीज. दोघांनी, विशेष म्हणजे दोघांनी. साखरे काका, साखरे काकाला दे. झाला आता आज आपण एकच आरती घेऊया बरं का, उशीर झालेला आहे. नंतर नर्मदेहर संघाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी YouTube साठी चित्रीकरण करणारे आमचे मार्गदर्शक साखरे काका व साखरे काकू यांनाही संयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. साखरे काकू, साखरे काका या वलयातही लांब म्हणजे मैयाचा कार्यक्रम असेल आणि तिथं साखरे काका नसतील असं कधी होतच नाही. अगदी नगरला देखील असेल कार्यक्रम, बाहेरच्या जिल्ह्यातही कार्यक्रम असेल तर आवर्जून ते उपस्थित राहतात आणि सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण करतात. असे श्री व सौ साखरे काका यांना संयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. आता एक लोकांच्या बहुतेक जणांच्या मुलाखती एक गोष्ट सांगतो, मी आरती करायचं ठरवलं
तर मला 2 फोन म्हणजे अनुभूती समजा किंवा काय, मला 2 फोन आले. एक आला साखरे काकांचा की तुम्ही बाईक परिक्रमा वासींचं पोट कौतुक करताय तर त्याचं मी चित्रीकरण करू का. म्हणलं तुम्ही असं का म्हणताय, या लोकांचं पोट कौतुक आपण सगळे मिळून करू. त्यांनी होऊन मला फोन केला आणि ते इथं आले. दुसरी गोष्ट की टेंबे स्वामींचं पण असंच झालं, आकस्मिक ते माझ्यापर्यंत निरोप आला आणि आपल्याला स्वामींचं पण दर्शन झालं. ह्या 2 गोष्टी तर मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आता आले का? तोपर्यंत आता एक काम करा, तुमच्या वतीने जेवढे उपस्थित आहेत सगळ्यांना भेट वस्तू तुम्ही स्वतः हाताने मिळवून द्या, म्हणजे आपला वेळ वाचतो. नर्मदे. आज आपण या ठिकाणी नर्मदा पायी परिक्रमावासी यांचा सत्कार करतोय. एक दुग्ध शर्करा योग असा आहे काय ऐका ना, आम्हाला तुम्हाला काय गिफ्ट द्यायची, शुभेच्छा तरी देऊ द्या ना. शुभेच्छा देऊ द्या. शुभेच्छा तरी बोला 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 बोला. मैयाची अनुमती आली. मैयाची अनुमती आहे. आज माझे गुरु बंधू श्री विष्णू क्षीरसागर सर व श्री साहेबराव गवळी सर या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी अहमदनगर जिल्हा नर्मदा परिक्रमा भक्तांच्या वतीने एक त्यांचा छोटासा सत्कार करतोय दोघांचा. त्यांनी तो स्वीकारावा. ही मला नर्मदा मैयाने दिलेली बुद्धी आहे, हे आकस्मिक सुचलेले आहे. तरी त्यांनी काही राग मानू नये, तरी त्यांनी सत्कार स्वीकारावा. खरं म्हणजे नर्मदेहार संघाच्या वतीने देखील त्यांना सन्मानित करायचा विचार होता माझा, परंतु काल क्षीरसागर दादांनी मला फोन करून आवर्जून धमकी दिली की तुम्ही जर सांगितलं कोणाला माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे तर बघा म्हटलं मी परत येणारच नाही तुमच्यामध्ये. त्यामुळं तुम्ही काय कोणाची धमकीला घाबरणार नाही, त्यांनी शपथ घातली होती, ही शपथ आहे म्हटले, सांगायचं नाही म्हटलं होते. शिंदे काकांच्या चेहऱ्यावर तरी वाटत नाही. चला, तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी तुमच्या लग्नाचा वाढदिवस अशाच भव्य स्वरूपात साजरा हो अशी मी मैयाचरणी प्रार्थना करतो आणि दरवर्षी तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी तुमच्या या पवित्र घराला या सर्व परिक्रमावासियांचे पाय लागोत अशी मी मैयाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. नर्मदे. नुकतेच पायी परिक्रमा केलेले श्री प्रकाश जाधव आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघही जणांचं आगमन आत्ताच झालेलं आहे. तळेगावात स्पेशली ते या कार्यक्रमाकरता आलेले आहेत. त्यांची ही 2री परिक्रमा आहे आणि त्यांच्या मिसेसची पहिलीच आहे. मेहून म्हणून पहिली परिक्रमा केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं जास्त कौतुक आहे. आणि श्री गणेश क्षीरसागर यांना विनंती करतो, हबप प्रकाश महाराज व त्यांच्या विद्य पत्नी सौ राजश्री वहिनी यांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. जाधव महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची पहिली मैयाची परिक्रमा मॅरेथॉन परिक्रमा झाली होती बरं का. 78 दिवसात मला वाटतं त्यांनी पहिली परिक्रमा पूर्ण केली होती आणि पहिल्या परिक्रमेवरती त्यांनी छानसं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमेवरती. त्यांचे चिरंजीव कारला येथे आता सरपंच आहेत. कधी जर तुम्ही कारल्याला एकविरा देवीच्या दर्शनाला गेलात आणि कधी गर्दी असेल आणि तुम्हाला घाई असेल तर जाधव महाराजांना जर तुम्ही वशिला लावलात तर तुमचं लगेच दर्शन होईल, याची ती व्यवस्था करतील. आता जाधव महाराजांच्या 2 परिक्रमा झालेल्याच आहेत, तर मी नर्मदेहार संघाच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो की 3री परिक्रमा देखील लवकर त्यांनी पूर्ण करावी आणि परिक्रमेची हॅट्रिक पूर्ण करावी. धन्यवाद. कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. काळातही मैयाने तिच्याकडून अशीच सेवा करून घेऊ अशी मी मैयाचरणी प्रार्थना करतो
आणि तिला नर्मदेहार संघाच्या वतीने पुढे भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कुमारी आदिती हिचा या ठिकाणी संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. तुम्ही बी पुढे एक मिनिट. या ठिकाणी आदितीला सन्मानित करण्यात आलेला आहे संयोजकांच्या वतीनं. तिचं खूप खूप कौतिक आणि अभिनंदन. त्याचप्रमाणे तिला सन्मानित केल्याबद्दल नर्मदेहार संघाच्या वतीनेही क्षीरसागर दादांचं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. यानंतर आपण आता आरतीचा कार्यक्रम घेऊया. वरती वैद्य काका थोडेसे आपल्याशी बोलणार आहेत. नर्मदेहार, मी नितीन वैद्य, सिंहगड रोडवरून आलोय. हा इतका सुंदर इथं कार्यक्रम बघितला बरं का, मन खद्य अगदी म्हणजे भारावून गेल्यासारखं झालंय. पण एक मला सूचना विनंती कशी करायची, मी राहतो सिंहगड रोडला आणि हा तुमचा ग्रुप मला वाटतं तुम्ही नेहमी भेटत असाल, कार्यक्रम करत असाल, तर येणं करणं म्हणलं तरी आम्हाला थोडंसं येत होतं. मला एक असं वाटतं की असे आपण एक ग्रुप तयार केले इथे एक म्हणा, किंवा आपण काहीतरी प्रयत्न करूयात. आमच्या भागात एखादा ग्रुप तयार करू, मी लीड घेईल. तिथे पण आमच्या दाहेरी, नांदेड सिटी वगैरे त्या भागातले खूप लोक आहेत, तर त्यांचा एक ग्रुप तयार करू. असे सगळे एक मोठा ग्रुप करून एक आपलं म्हणजे गट तयार झाल्यासारखा होईल असं मला वाटतं. तर ह्याच्या एक सूचनेचा विचार करावा. पुणे जिल्हा हा मेन झाला, पण अशा प्रत्येक भागामध्ये हडपसरचे पण खूप आहेत. आता परिक्रमेदरम्यान आपल्या प्रत्येक ठिकाणचे लोक भेटलेले आहेत, पण सगळे काही येऊ शकत नाहीत. मी सुद्धा आलो, म्हणजे मैया जर हे बोलवलं तर जरूर कुठेही जाणार या उद्देशाने आलो. तर आपण ह्यावर एक विचार करू सगळे म्हणून. म्हणजे तुम्हाला एक विनंती अशी की असा विचार करून आपण असे गट स्थापन करता येतील का बाबा, तर असे. खरं सांगायचं तर ऍक्च्युली हा नर्मदेहार संघाची जी स्थापना झालेली आहे त्याचा मुख्य अगदी पहिला उद्देश असा होता की आम्ही जेव्हा परिक्रमा केली तेव्हा टोटल 100 लोकांच्या पैकी 60 ते 70 लोक ही पिंपरी चिंचवड मधनं परिक्रमा करायची आणि 30-40 लोक पुण्यामध्ये असायची. पण ह्या पिंपरी चिंचवडच्या नवीन जाणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायला किंवा मार्गदर्शन घेण्याकरता प्रत्येक वेळेला पुण्यातल्या कार्यक्रमावरती अवलंबून राहावं लागायचं. मग तो जो काही कार्यक्रम तिथे काही अवलंबून राहायचं त्याच्याविषयी इथेच जर ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ परिक्रमावासी असतील तर त्यांनी इथे का मार्गदर्शन घेऊ नये म्हणून निव्वळ पहिला हा नर्मदेहार संघ पिंपरी चिंचवडची स्थापना करण्यात आली. आणि त्याच्याप्रमाणे आपले पाठीमागचे पहिले 2 वर्ष आपण कंटिन्युअसली नवीन लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करतो, त्यांना सगळ्या गोष्टींची काही जर काही कमी जास्त असेल, मग अशी मोडकरी सरांनी सांगितलं तसं काही गादी पाहिजे, पे पाहिजे, ते पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण पुरवतो. आश्रमांची माहिती देतो, त्यांचा मार्ग हे काय आहे ते सांगतो, नवीन आश्रम झालेले आहेत कुठले त्याची माहिती देतो. इव्हन त्याच्या पुढे जाऊन आपण परिक्रमा करत असताना सुद्धा कोणाला जर अडचण आली तर आपल्या नर्मदेहार संघातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्यांनी जर फोन केला तर त्याला पुढच्या आश्रमाची माहिती दिली जाते आणि त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात शक्यतो. आणि हा मुख्य उद्देश होता. आपल्याला अजून तो पुढे बराच न्यायचा आहे. आत्ताशी 200-250 सदस्य जे होत आहेत याची फार मोठी आपल्याला हे करत न्यायचं आहे की जेणेकरून पिंपरी चिंचवड म्हणतात की नर्मदेहार संघ हे नाव समोर दिसलं. ही इच्छा आहे. नर्मदेहार. आता आपण आरती घेऊया आधी. किती आरती घ्यायची आहे काकू? हा, एक गणपतीची, दत्ताची आणि पाद पंकजं नमामि देवी नर्मदे करंबुलीन दीनमीन दिव्य संनायकं कलोमलोकमालहारि सर्वतीर्थनायकं सुमच्चकच्छ चक्र चक्रवाक शर्मदे
देवी नर्मदे महाकबीर नीरपूर पापदूत भूतलम समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभये मुकुंद सून हर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं तदम्बु वीक्षितं यदा मुकुंद सून शौनका सुरारि सेवितर्वदा पुनर्भवापि जन्मजं भवाति दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादि पूजितं सुलक्ष वीर धीर धीर पक्षि लक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपाति षट्पदे कृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्ष 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 पाप लक्ष सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु मुक्ति मुक्तिदायकम् विरञ्चि विष्णु शङ्करं स्वकीयधाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातके विराटसूत वाडवेषु पण्डितेश नटे दुरन्त पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेशधाम गौरवं पुनर्भवानरान् वैति लोकयन्ति गौरवम् त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इति श्रीमद्परमहंस परिवाजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्य पाद शिष्यस्य श्रीमत् शंकर भगवत कृतो नर्मदाष्टकं संपूर्णं मातु नर्मदे हर जटा शंकरे हर नमः पार्वती पते हर हर महादेव दुःखहर्ता वार्ता विमंदर उदिसेंदुराची कंठी जगते माळ मुक्ता पोळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भोरा रुंडुंडी नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव त्रिगुणात्मक तय मूर्ती दत्तो हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि जाना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्तो अभाग्यासी कैची कळेल ही बातो पराही परतली तेथे के सहायतो जन्म मरणाचा पुढला से अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त येऊनिया उभा टाकला सद्भावे साचांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला
कपिला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भौतिकता जय देव दत्त दत्त ऐसे लागले दान हर पदे मन झाले उन्मन एका जनाची झाली बोलवण एका जनादनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भौतिकता जय देव ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदाय अभिनव पद चंडी मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन गावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूम्रकवाहन राजत वीणा वाद्यन्ती मैया वीणा वाद्यन्ती झुमकत 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 जननन 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 रमती राजन्ती ओम जय जगदानंदी देवी वादक काल मृदुंगा सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुरडड 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत ईशदिन आनंदी मैया सुख आनंदी भावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव वेदंती ओम जय जगदानंदी मैया निको कंचन काज विराजक अगर कपूरवादी मैया अगर कपूरवादी अमर कंठ विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निष्दिन जो कोई पढ़ गावे मैया जुग जुग पढ़ गावे कहत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मुक्त पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर गुरुदेव पालंती ओम जय जगदानंदी पूर्णगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला फुलकालकालै कपालमालाङ्कितकन्दराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरपूरेण मनोस्मरेण सुवर्णपात्र प्रदीप्तवसेन प्रदीप्तवाचा ससङ्गतेन चिराञ्जनमते जगदीश्वरोमि मनवंचीन चरण तुळ्यानपाणिर्गो तुझे प्रेमे अरिंगन अनंत पूजन भावे म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वरा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय
प्रीत्यर्थी समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे